इस्रायली वैमानिकाचा थरारक व्हिडिओ समोर आलाय। तेहरानच्या आकाशामध्ये इस्रायली फायटर जेट्स दिसलेत। तेहरानच्या दिशेनं वैमानिक जात असतानाचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या 7व्या दिवशी इस्रायली हवाई दलाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ जारी केला आणि या व्हिडिओमध्ये इस्रायलची प्रगत लढाऊ विमानं इराणच्या आकाशात विशेषतः राजधानी तेहरानच्या वर घोंगावत असताना दिसतायत आणि या कॉकपिट फुटेजसह एका इस्रायली वैमानिकाचा ऑडिओ संदेशही प्रसिद्ध करण्यात आलाय, ज्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। आम्ही अहोरात्र लढत आहोत आणि आम्हाला तुमच्या पाठिंब्याची सतत जाणीव होते। इस्रायली नागरिकांनो, आम्ही तुम्हाला सुरक्षित आणि शांत शुभेच्छा देतो, असं एक वैमानिक या रेकॉर्डिंगमध्ये म्हणताना ऐकू येतंय। तर इराणच्या हल्ल्यामध्ये कुवेतचे 67 जवान जखमी झालेले आहेत। गेल्या शनिवारपासून कुवेतवर 212 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ले झालेले आहेत। 394 ड्रोन ओळखून कुवेतकडून त्यांचा यशस्वीपणे प्रतिकारही करण्यात आला। युद्धात आतापर्यंत 6 सैनिकांचा मृत्यू झाला। इराणच्या प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कुवेतच्या सैन्यातील 67 जवान जखमी झाले असल्याची माहिती कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी पहाटे दिली आहे। गल्फ प्रदेशातील कोणत्याही देशाच्या सैन्याला झालेल्या जखमींच्या संख्येपेक्षा ही संख्या सर्वाधिक असल्याचं सांगण्यात येतं। तर येमेनमध्ये इराण आणि लेबनॉनला पाठिंबा देण्यात आलेला आहे। पाठिंबा देण्यासाठी येमेनच्या नागरिकांनी मोर्चा काढला। राजधानी साना इथं हजारो नागरिक एकवटले। येमेनमध्ये इराणच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला। युद्धामध्ये चीन इराणला मदत करू शकतो। अमेरिकन गुप्तचर संस्थेनं ही माहिती दिली आहे। चीनकडून अमेरिका आणि इराण लढाईचा अभ्यास सुरू असल्याची माहिती आहे। तर भविष्यातील लढाईसाठी अमेरिकन युद्ध प्रणालीचा चीनकडून अभ्यास सुरू आहे। पश्चिम आशियातील युद्धामध्ये आणखी एका देशाची एंट्री होऊ शकते। तर अहवालानुसार चीनचं बीजिंग सरकार तेहरानला आर्थिक मदत, क्षेपणास्त्रांचे सुटे भाग आणि इतर लष्करी उपकरणं पुरवू शकतं। याशिवाय रशियाकडून आधीच गुप्तचर माहितीची मदत सुरू असल्याचंही सांगितलं। इराण संघर्ष तीव्र झाल्यास इंधन महागणार। आखाती देशांकडून इंधन निर्यात बंद होणार। कतारचे ऊर्जामंत्री साद अल काबी यांनी हा इशारा दिला। इराणमधील युद्धस्थिती आणखी काही आठवडे कायम राहिल्यास आखाती प्रदेशातील सर्व ऊर्जा उत्पादक देशांना तेल आणि गॅस निर्यात थांबवावी लागू शकते, असा इशारा कतारचे ऊर्जामंत्री साद अल काबी यांनी दिलेला आहे। भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांकरता परवानगी दिली, असं अमेरिकेनं म्हटलं आणि त्या विधानानं देशातल्या राजकारणात भडका उडाला। भारताला परवानगी देणारा अमेरिका कोण, असा प्रश्न विचारत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आणि याबाबत नागपूर विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विकास जांभूळकर यांच्याशी संवाद साधलाय। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी आपण पाहूया। आपल्या सोबत आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विकास जांभूळकर सर। सर, काय सांगाल? युद्धाचे 6-7 दिवस होऊन गेलेले आहेत, आज 6वा दिवस आहे। महत्वाची घडामोड म्हणता येईल की अमेरिकेने भारताला पुढील 30 दिवसासाठी रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अनुमती दिली आहे किंवा मुभा दिलेली आहे। एकीकडे अगोदर सँक्शन्स लावलेले होते, टॅरिफ वाढवलेलं होतं, आता म्हणतात की तुम्ही रशियाकडनं तेल घेऊ शकता। याकडे तुम्ही कसं पाहता, याचं विश्लेषण कसं कराल? मला असं वाटतं की हे स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. ज्याप्रमाणे की आपल्याला आपल्याला समजत आहे की जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे त्याच्यामध्ये सगळं ब्लॉक झालेलं आहे. त्याच्यामधलं सगळे जे टँकर्स आहेत ते टँकर्स तिथे स्टँड स्टिल झालेले आहेत आणि त्याच्यामधनं कुठलाही व्यापारी जे पोत आहे ते कुठेच निघत नाही आणि त्यामुळे काय झालेलं आहे की जो एनर्जी क्रायसिस आहे ते एनर्जी क्रायसिस होऊ शकतं आणि भारताकडे खूप जास्त दिवसाचा साठा नाही. म्हणजे एक रिपोर्टच्या अनुसार काहीतरी 74 दिवसाचा साठा आहे आणि जर अशी पोझिशन असेल तर जे घरेलू प्राइसेस जे आहेत, ते तेलाचे जे किमती आहेत, ती किमती वाढतील. ते म्हणजे एका एका लिमिटपेक्षा जास्त वाढू नये. या कारणासाठी मला असं वाटतं की इंडियन गव्हर्नमेंटनी सुद्धा अमेरिकन गव्हर्नमेंट सोबत ही मंत्रणा केली असायला पाहिजेत आहे. मला फारसं याच्या बाबतीत माहित नाही.
पण दिस इज ओनली अ स्टॉप गॅप अरेंजमेंट ज्या माध्यमातून रशियाकडनं भारताला तेल खरेदी करता येऊ शकेल. पण हे तात्पुरताच आहे मला असं वाटतं आणि पूर्वरत ही स्थिती जशी होती त्या स्थितीमध्ये जसं वॉर संपेल, युद्ध संपेल, मला वाटतं ही स्थिती पूर्वरत होणार आहे. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.